घरासमोर राहणाऱ्या व्यक्तीसोबत वारंवार वाद होत असल्याने आणि तो व्यक्ती नेहमी हावी होत असल्याने एका माथेफिरू आरोपीने शेजारच्याला फसवण्यासाठी एका शेतात सोकारेची काम करणाऱ्या गावातीलच निष्पाप व्यक्तीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे। त्यानंतर मृतदेह शिवारात फेकला। तसेच शेजारच्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करत त्याच्याकडून मानसिक त्रास होत असल्याची चिठ्ठी आरोपींनी मृतकाच्या खिशात लिहून ठेवली। विशेष म्हणजे त्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी मुख्य मारेकऱ्याला अटक केली। वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिराळा परिसरात 17 मार्च रोजी ही खळबळजनक घटना उघडीस आली। गणेश मारुतराव पांडे वय 50 राहणार बोराडा असे मृतकाचे नाव आहे। तर अटकेतील आरोपीचे नाव महेश शामराव सरोदे वय 40 राहणार बोराडा असे आहे। माहितीनुसार वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिराळा शिवारात मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका शेतात लागून असलेल्या खोल भागातील झाडाजवळ बसलेल्या एका व्यक्तीचा रक्तरंजित अवस्थेत मृतदेह आढळून आला। मृतकाच्या डोक्यावर व छातीवर धारदार शस्त्राचे वार होते। याबाबत माहिती मिळताच वलगावचे ठाणेदार वैभव पानसरे हे आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। येथे श्वान पथक व ठसे तज्ज्ञांचा सुद्धा प्राचारण करण्यात आले। या घटनेची माहिती होताच पोलिसांनी तात्काळ तपास गतिमान केला। सागर पाटील गाडगेनगर विभागाचे DSP अरुण पाटील, गुन्हे शाखेचे PSI गौरवनाथ जाधव व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत चौकशी प्रारंभ केली असता मृतदेहाच्या कपड्याची झडती घेतली असता त्याच्यामध्ये एका कागदावर लिहिलेली चिठ्ठी आढळली। अजय गणवीर नामक व्यक्ती नेहमी माझा छळ करतो, त्याची दुचाकी मी जाळल्याचा आरोप करत असल्याने मला त्याच्यापासून धोका आहे असे चिठ्ठीत नमूद होते। चिठ्ठीचा मुख्य साधा पकडून वलगावचे ठाणेदार वैभव पानसरे यांनी सदर तात्काळ बोराडा गाव गाठून अजय गणवीरची चौकशी केली, परंतु अजय गणवीरने मृतक गणेश पांडेसोबत आपला कोणताच वाद नसल्याचे सांगितले। अजयच्या घरासमोर राहणारा व्यक्ती महेश शामराव सरोदे हा नेहमी माझ्यासोबत वाद घालतो। काही दिवसापूर्वी महेशने माझी दुचाकी सुद्धा जाळली। या संपूर्ण वादाशी गणेश पांडेचा दूरपर्यंत संबंध नसल्याने अजयने पोलिसांना सांगितले। त्यानुसार पोलिसांनी महेश सरोदेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात चौकशी दरम्यान पोलिसांनी महेशला कागद व पेन देऊन त्याला त्याविषयी संपूर्ण माहिती लिहायला सांगितली। त्यानंतर पोलिसांनी मृतक गणेशच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीतील व महेशने लिहिलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षर तपासले असता ते सारखेच निघाल्याने पोलिसांनी खाक्या दाखवताच महेश सरोदेने गणेश पांडेची हत्येची कबुली दिली। अजयला फसवण्यासाठी महेशची हत्या आणि मुलीला तिच्या वहीतील पानावर चिठ्ठी लिहून मागितली व गणेशची हत्या करून त्याच्या खिशात चिठ्ठी सोडल्याने गणेश सरोदे हा व्हाईट कॅसलेटचे मालक बागडे यांच्या शेतात सोकारीचे काम करतो। 16 मार्चला सायंकाळी शेतातून गणेशला गावी जाण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले आणि शिराळा फाट्यानजीक त्याला दारू पाजून त्याच्या कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। वलगाव पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याचा तपास करत आरोपीला ताब्यात घेतले आहे। अध्ययन समाचार लाईव्ह वलगाव।